नमस्कार मित्रांनो, जय महाकाली. मित्रांनो, यंदाची अमावस्या आलेली आहे पहिल्या आठवड्यात, म्हणजे 3 ऑगस्ट. मित्रांनो, अमावस्याचा प्रारंभ होणार आहे 3:50 तसंच दुसऱ्या दिवशी समाप्ती आहे 4:41. मित्रांनो, यंदाची अमावस्या म्हणजे दीप प्रज्वलित करून आपण पूजा करायची आहे, सगळे दिवे लावून. मित्रांनो, वर्षानुवर्ष हे दिवे आपल्यासाठी आपल्या घरामध्ये प्रकाश द्यायचं काम करतात. तर एखाद दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे आहेत त्यांना चांगली आंघोळ घालून आपण त्यांना असं पूजेला लावायचं असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कुठलाही शुभ काम करताना पहिला आपण गणपतीची स्थापना करतो. तसंच मी इथे गणपतीची स्थापना केली आहे. तसंच मी त्यांना अभिषेक करून त्यांना व्यवस्थित पूजा करून इथे मांडलं आहे. मित्रांनो, आपण हिंदू शास्त्रानुसार आपण ज्या वेळेला दिव्यांची पूजा करतो, पण आता ते तसं काही राहिलेलं नाही आहे. आता रेडीमेड दिवे किंवा पितळेचे दिवे असेच दुकानात जास्त मिळतात. पण खरं तर असे दिवे आपल्याला तयार केले पाहिजे. हे दिवे तर आपण लावायचेच असतात, पण असे कणिक मळलेले म्हणजे पिठाचे दिवे मी इथे 11 बनवलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या घरात जर कोण माणसं असतील, छोटी मुलं असतील, तर प्रत्येकाने एक दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्याला व्यवस्थित आपल्या मनात जे काय असेल ते आपल्याला बोलायचं आहे. मित्रांनो, 11 दिवे तयार करा आणि या दिव्यांसोबत त्या दिव्यांची पूजा करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे काय, जसं आपल्या घरात कणिक म्हणजे गहू आणि तांदळाचं पीठ म्हणजे तांदूळ. मित्रांनो, हिंदू शास्त्रानुसार आपल्याला हे जर आपण पीठ घेतलं आणि दिवे बनवले तर आपल्या घरामध्ये भरभराट होतेच. आणि गहू आणि तांदूळ ह्याचा महत्त्व आपल्याला भरपूर प्रमाणात समजतो. म्हणूनच आपल्या घरामध्ये धान्याची कधीच कमी होत नाही आणि भरपूर भरभराट होते. मित्रांनो, ही अमावस्या 3 तारखेला तुम्ही ही पूजा करू शकता, किंवा जर नाही जमला तर 4 तारखेला सकाळी सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. मित्रांनो, अशीच तुमच्या घरामध्ये भरभराट येऊ दे, हीच मी देवाकडे प्रार्थना करते. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत नक्की शेअर करा. नमस्कार.